श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आयुष्यात कठीण परिस्थितीत जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा शांतता आणि संयम ही शस्त्रे वापरून पुढे जाण्याचा संदेश देणारा हा व्हिडिओ आहे, जो आयुष्यातील थांबलेल्या प्रवासाला नवीन दिशा देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. संघर्ष हा आयुष्याचा भाग आहे. कठीण प्रसंगात घाबरून न जाता त्यांचा सामना करणे हीच खरी यशाची पहिली पायरी आणि गुरुकिल्ली आहे. आणि दररोजचे छोटे प्रयत्न हे मोठ्या यशाचा पाया रचत आहे. होय, तुमचे ध्येय मोठे असावे जे तुम्हाला प्रेरणा देईल. आणि लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्याने मेहनत करा. शेवटी वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे स्वतःची वाट तयार करा. आपल्या कष्टावर विश्वास ठेवा आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतोनात मेहनत करा, प्रयत्न करा. तुमचे प्रयत्न जर चांगले असतील तर नक्कीच तुम्हाला स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, जर तुमचं ध्येय छोटं असेल तर तुम्ही मेहनतही मर्यादितच करणार. आणि तुमचे स्वप्न मोठे असतील, ध्येय मोठं असेल तर तुमच्या आतली आग एक वेगळीच पेटणार. तुम्ही थकूनही थांबणार नाहीत, पडूनही उठणार. कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचण्यासाठी संघर्ष हा करावाच लागेल. लोक काय बोलतील हा विचार सोडून द्या. हा एकच प्रश्न हजारो लोकांची स्वप्न संपवतो की तू करू शकत नाही, तुझ्यात लायकी नाही, तुझ्यात तेवढी ताकद नाही, तुझं काही होणार नाही, तुला काही जमणार नाही. लोकांचे हे शब्द तुमचं भविष्य ठरवत नाहीत, तर तुमचा विश्वास तुमचं भविष्य ठरवतो. स्वामी भक्तांनो, लोक नेहमी त्याच्यावर टीका करतात जे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांना भीती असते की जर तुम्ही यशस्वी झालात तर त्यांच्या अपयशाची जाणीव त्यांना होणार आहे. तुम्ही जर प्रत्येकाच्या बोलण्याकडे लक्ष दिलत तर तुम्ही तुमचा मार्गच हरवून बसाल. म्हणून आजच एक निर्णय घ्या. मी ऐकेल तो फक्त माझ्या मनाचा आणि चालत राहील माझ्या धैर्याकडे. विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा. स्वामी भक्तांनो, यश एका दिवसात मिळत नाही. ते मिळतं सततच्या प्रयत्नामधून, अपयशातून आणि न थांबणाऱ्या मेहनतीतून. कधी कधी असं वाटेल की सगळं काही संपलं आणि आता काहीच होणार नाही. आणि त्या क्षणीच तुमची खरी परीक्षा सुरू होणार, स्वामी लीला सुरू होणार. स्वामी भक्तांनो, स्वतःवरचा ठेवलेला विश्वास हीच मोठी तुमची ताकद आहे. जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर शंका घेतं तेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. यश मिळवणारे लोक कधीच वेगळे नसतात. ते फक्त वेगळं विचार करतात आणि वेगळं काहीतरी करतात. आणि लोकांचं बोलून ते कधीच हार मानत नाही. तुमचं ध्येय मोठं ठेवा. तुमचा आत्मविश्वास मोठा ठेवा. मेहनत इतकी करा की नशिबालाही म्हणावं लागेल, याला थांबवणं आता माझ्या हातात नाही. तुमचं स्वप्न तुमचं आहे आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे. म्हणून उठा, जागे व्हा. लोकांच्या आवाजाला बंद करा. हाताने नाही तर तुमच्या कर्माने, कर्तृत्वाने. तुमच्या यशाची गोष्ट लिहायला सुरुवात करा. कारण एक दिवस असा येईल ज्यांनी तुमच्यावर हसून दाखवलं तेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. आणि तुम्हाला त्या दिवशी फक्त यशस्वी नाही तर महाराजांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतील. म्हणून लोक काय बोलतात हे ऐकून तुम्हाला थांबून चालणार नाही. तुम्हाला इतिहास घडवायचा आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. उद्या कोणीच तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. तुमचं स्वप्न मोठं आहे, त्यावरून तुमचा विश्वास खूप मोठा आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, तुम्हाला नावे ठेवली, तेच तुमचं नाव घेतील आणि तुमचं उदाहरण देतील. म्हणूनच स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील हा क्षण तुम्हाला यशस्वी बनवणार आहे. आजचा तुमचा घेतलेला निर्णय उद्या तुमचं आयुष्य नवीन बनवणार आहे. कारण तुमचं स्वप्न आहे, तुमचं आयुष्य आहे, संघर्ष तुमचा आहे
आणि यश हे सुद्धा तुमचंच आहे. तुमचं ध्येय मोठं ठेवा, लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने मेहनत केल्यास यश नक्कीच मिळते. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमचं आयुष्य तुम्हाला बदलायचंय तर आधी एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल, लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष. लोकांचं काम आहे बोलणं, पण तुमचा स्वतःवरचा विश्वास हे तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जात असतं. तुमच्या आयुष्याचा ड्रायव्हर तुम्ही असता. स्टेअरिंग दुसऱ्यांच्या हातात दिलं तर अपघात ठरलेलाच आहे. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. फक्त एकच मार्ग, सातत्याने मेहनत. दररोज थोडं पुढं जाणं, अपयश आलं तरी पुन्हा उभं राहणं आणि काहीही झालं तरी हार न मानणं. कधी तुमचं मन खचेल, लोक हसतील, परिस्थिती साथ देणार नाही, पण त्या क्षणी तुम्ही ठरवायचं मी थांबणार नाही, तर समजा तुम्ही जिंकायला सुरुवात केली. विश्वास असेल तर आता मी थांबणार नाही असे टाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. स्वामी भक्तांनो, स्वतःवर विश्वास ठेवणं ही फक्त सवय नाही तर ती ताकद आहे. ज्याच्याकडे ही ताकद आहे त्याला जगातील कोणतीही अडचण रोखू शकत नाही, कारण त्याला माहीत असतं मी पडेल पण पुन्हा उठेल. तुमचं ध्येय इतकं मोठं ठेवा की तुमच्या मेहनतीला घाम फुटला पाहिजे, तुमच्या झोपेचा त्याग झाला पाहिजे आणि तुमचा प्रत्येक दिवसाला एक अर्थ मिळाला पाहिजे. लोकांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करा, कारण ते तुमचं आयुष्य जगणार नाहीत, ते फक्त बघणार आहेत तुम्ही हरता की जिंकता. एक दिवस असा येईल की ज्यांनी तुम्हाला नावे ठेवली, टोमणे मारले, ते तुमच्या पायाशी येतील. म्हणून स्वप्न मोठे ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि काहीही झालं तरी थांबायचं नाही, कारण यश त्यांनाच मिळतं जे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवता. तुम्हालाही विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि पहा, तुमचं आयुष्य आता बदलायचं आहे. तुम्हीच ठरवा की आज तुम्ही जिथे आहात तिथेच तुम्हाला राहायचं आहे की स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेऊन उभं करायचं आहे. हा निर्णय आता तुमच्या हातात आहे. हा निर्णय घेताना लोक काय बोलतील याचा विचार केलात तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाहीत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये माझा देव माझ्या पाठीशी, स्वामी सेवा आणि मी, अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. आज तुमच्या कुटुंबावरील अटळ संकट टळून जाणार आहे आणि तुमच्या नशिबाचे भोग संपले जाणार आहेत. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.